नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूपच चविष्ट आणि लांब टिकणारा निंबूचा खट्टा मिठा आचार कसा बनवायचा ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। हिवाळ्यात मिळणारे पिवळे कागदी निंबू आचारासाठी उत्तम असतात। इथं मी अर्धा किलो पिवळे लिंबू घेतलेले आहे। हे निंबू कागदी निंबू आहेत, म्हणजे यांची साल ही पातळ असते आणि हे निंबू फार रसरशीत असतात। आपल्याला हे निंबू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला सुती कापडाने हे निंबू स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। अगदी कोरडे असे हे निंबू आपल्याला करून घ्यायचे आहेत। या निंबूंना पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। थोडा जरी अंश पाण्याचा असला तरी हे निंबूला आचाराला बुरशी लवकर लागते, म्हणून आपण सुती कापडाने कोरडे ठक हे निंबू करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे निंबू इथं मी पुसून घेतले आहेत। आता आपल्याला या निंबूच्या 4 किंवा 8 अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। इथं मी 8 फोडी या निंबूच्या करून घेणार आहे। ज्या चाकूने आपण हे निंबू चिरून घेणार आहोत ते चाकू देखील आपल्याला स्वच्छ असे सुरुवातीला धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या निंबूच्या बिया देखील काढून घ्यायच्या आहेत। शक्य असेल तितक्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता एका बाउलमध्ये मी हे कापलेले निंबू टाकून घेणार आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद टाकून हे निंबू मी 7 दिवस झाकून ठेवणार आहे। परंतु आपल्याला दररोज हे निंबू सतत चमच्याने हलवत ठेवायचे आहे। मिठामुळे हे निंबूची साल ही नरम पडते। आपण बघू शकता 7 दिवस झालेले आहे। 8व्या दिवशी हे लिंबू मी लोणचं बनवण्यासाठी घेणार आहे। आपण बघू शकता अगदी साल ही नरम पडलेली आहे। आता अर्धा किलो लिंबूसाठी इथं मी अर्धा किलो साखर ही दळून घेतलेली आहे। आपल्याला जर हे लोणचं थोडे आंबट ठेवायचे असेल तर आपण 400 ग्रॅम साखर इथं वापरू शकतो। आता एका मोठ्या बाउलमध्ये हे लिंबू इथं मी काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत। मसाले बनवण्यासाठी एक पॅन आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, जिरे, ओवा, 1 चमचा धने तसेच लवंग, काळी मिरी टाकून आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे। ती देखील आपल्याला या मसाल्यासोबत भाजून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने मसाले इथं मी भाजून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। इथं मी अर्धा किलो साखर देखील दळून घेतलेली आहे। ही पावडर आपल्याला आता या लिंबाच्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तसेच 2 चमचे इथं मी काळे मीठ यामध्ये टाकून घेणार आहे। पाव चमचा इथं हिंग टाकून घ्यायची आहे। 4 चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे। दळून घेतलेली पिठी साखर देखील यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे। थोडी थोडी टाकून आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चमचेच्या सहाय्याने आपल्याला ही साखर या लिंबाच्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला 1 दिवसासाठी हे झाकून ठेवायचं आहे। आपण बघू शकता दुसऱ्या दिवशी साखर ही लोणच्यामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे। छान प्रकारे आपल्या लिंबाचं लोणचं इथं बनवून तयार झालेलं आहे। आता हे लिंबूचे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे। त्यासाठी काचेची बरणी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। काचेच्या बरणीमध्येच मी हे लोणचं भरून घेतलेले आहे। अशा पद्धतीने लिंबाचे लोणचं आपले बनवून इथं तयार झाले आहे। आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।